नमस्कार. आज मी करत आहे रव्याचा हलवा. असा हलवा तुम्ही कधीच केला नसेल, कधीच खाल्ला नसेल. मी कढई ठेवले आणि त्यात तूप टाकले. मी काय केलं होतं, रव्याला दुधामध्ये भिजून ठेवलं होतं 15 मिनिटं. ते तूप टाकलं आहे. तूप टाकल्यानं तूप गरम झालं आहे छान. त्यात आता मी हे भिजवलेला रवा दुधात तो टाकणार आहे आणि मस्त तुपामध्ये त्याला फिरून घेणार आहे. हे निघलं नाही, मी आता ह्या चमच्यानं टाकणार आहे. तर हा खरपूस भाजून घ्यायचा आहे. असा टेस्ट लागेल की एकदम एकदम असं दुधाची एकदम बर्फी खातोय, एकदम दुधाची केक खातोय असा लागेल. इतका छान लागतोय, खूपच छान. मस्त गरा मी फिरून घेते याला रव्याला मस्त असं खरपूस भाजून घ्या. थोडा टाईम लागेल पण भाजायला, पण छान असं खरपूस भाजून घ्या रव्याला. आणि असं गरा फिरून घेतल्याने नंतर मी 1 वाटी गूळ घेतला आहे, गूळ टाकला आहे. मस्त रवा भाजल्यानंतर मस्त ह्याच्यात 1 वाटी रवा, 1 वाटी गूळ टाकला आहे. ह्याला बी मस्त भाजून घ्यायचं आहे. आता भाजून घेतल्याने आता त्याचा कलर बघा, इतका सुंदर कलर आलेला आहे. खूपच छान सुंदर असा कलर, असा गरा मस्त. ह्याला ना मी खरपूस भाजून घेतल्याने ह्याचे तूप सुटलं आहे, बाजूनं तूप सुटलं आहे म्हणजे हा शिरा झाला आहे आपला, खूपच छान असा. आणि आता मी नैवेद्यासाठी काढलेला आहे आणि आखरीला माझं मी जळून बी गेले.